जड वाहन चालकाविरोधात संसदेत पारित झालेल्या कायद्याविरोधात सोलापुरात आंदोलन। रस्ते अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणाऱ्या जड वाहन चालकाविरुद्ध संसदेत पारित झालेल्या कठोर विधेयकाच्या निषेधार्थ सोलापुरात मोटार चालकांसह वाहतूकदारांनी रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात शेकडो वाहन चालक व वाहतूकदार सहभागी झाले होते। शहरात हैदराबाद महामार्गावर झालेल्या या आंदोलनात दोन्ही बाजूकडील वाहतुकीची कोंडी झाली होती, तर काही आंदोलकांनी वाहनांसह आंदोलनात सहभाग घेतला होता। महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या झेंड्याखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी केले। देशात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संसदेत मोदी सरकारने नवीन विधेयक मंजूर करून घेतले आहे। रस्त्यावर अपघात घडल्यानंतर जड वाहनांचे चालक जखमींची मदत करण्यासाठी न थांबता पळून जातात। अशा चालकांविरुद्ध नवीन कायद्यानुसार दाखल होणाऱ्या खटल्यात 10 वर्ष सक्त मजुरी आणि 5 लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे। वास्तविक पाहता अशा अनेक अपघातांमध्ये वाहन चालक झुंडीच्या हल्ल्यामुळे घाबरून पळून जातात। पळून जाणे हा त्यांचा दोष असू शकत नाही, तर ती अपरिहार्यता असते, असे रियाज सय्यद यांनी सांगितले। या आंदोलनात हमीद बागवान, इरफान शेख, कादर पठाण, प्रदीप शिंगे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता। चालकों के सम्मान में पूरा भारत की अर्थव्यवस्था ठप होंगी। 20 करोड़ चालकों की समस्या क्या है और चालक बंद होने के बाद, चालक रास्ते पे उतरने के बाद क्या हाल होता है, ये अमित शाह और मोदी सरकार को समझ में आएगा। इसके लिए हमारी एकता बहुत जरूरी है। इसके लिए मैं सभी चालकों से निवेदन करता हूँ कि अपने आने वाले मुस्तकबिल के लिए, आने वाले भविष्य के लिए आप लोग सब एकजुट होके, एक ताकत होके, और जो संगठना से, जो चालक पालक संगठना से, वो अपने संगठना से अपने पदाधिकारी सभासद को लेके इस आंदोलन में सहभागी हो और महासंघ को ताकत देके इस आंदोलन को सक्सेस करे। बस इतना ही कहता हूँ। चालकों के सम्मान में, चालकों के सम्मान में काळा कायदा रद्द करा, फक्त केंद्रातले असलेले सरकारने एवढं लक्षात ठेवावं, जर ड्रायव्हर थांबला देश थांबेल। मांगण्या मान्य करा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। वाहतूक संघटनेचा चालकों के सम्मान में काला कानून रद्द झालाच पाहिजे, काला कानून रद्द झालाच पाहिजे। आमच्या मागण्या पूर्ण करा। आतापर्यंत जे काल परवा बिल पास झालेलं आहे मोदी सरकारच्या काळामध्ये, इथून पुढे ड्रायव्हर लोकांची सहजासहजी बेल होत होती। त्यांच्या हातनं काय जाणून बुजून कुठला गुन्हा घडत नव्हता, त्यांच्या हातून कुठला जाणून बुजून गुन्हा घडत नव्हता। एक अपघात म्हणा, ऍक्सिडेंट म्हणा, नकळत किंवा वाहनाच्या आपल्या भावनेच्या भरात जे घडत होतं ते घडत होतं। पण त्यांनी जे बिल पास केलेलं आहे, आम्हा सर्व ड्रायव्हर बांधवांच्या एकदम काळजावर घाव घातलेला आहे। हे 10 वर्षाची सजा, 7 लाख रुपये आमच्यासारखा ड्रायव्हर माणूस द्यायचं का? आमच्यासारखा ड्रायव्हर माणूस, 4-5 हजार वर राबणारा माणूस, या देशाची नस असणारा माणूस, या देशाची लाईफलाईन असणारा माणूस हे पैसे कुठनं देणार? आणि कुठं ना बायका लेकराला उघड्यावर ठेवून आम्ही कुठनं 10 वर्षाची सजा कापणार? आमच्यासारख्या गरीब माणसाचा या सरकार विचार करणार आहे का? देशभरात सगळं आम्ही बंद करून देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था ठप्प करू? हे मोदी सरकारचा कायदा चालत नाही, मोदी सरकारचा कायदा चालत नाही। ड्रायव्हरला शिक्षा देतो, ट्रकवाला दादा धडकल्यावर ड्रायव्हरला शिक्षा देतो। काय शिक्षा करायला तू? अरे तू कुठला रे मूर्ख? नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।